नमस्कार मित्रांनो. सध्या शेअर बाजारात प्रचंड उलाढाल चालू आहे. मार्केट जसे जगभरातले क्रॅश होतात तसा भारताचा पण होतो आहे. पण त्यातील जे ट्रेडर्स आहेत, जे ऑप्शन ट्रेडर आहेत, ते पुटच्या सहाय्याने जबरदस्त पैसा बनवत आहेत. आणि येणाऱ्या काही काळात आपल्याला अशाच मूव्ह रोज पाहायला भेटतील. ज्या पद्धतीने मार्केट पडतं आहे, लोकांचे पोर्टफोलिओ तर रेड झालेच आहेत. म्हणजे खूप जणांचे 40-50% खाली गेले. पण जे ऑप्शन ट्रेडर आहेत, जे चांगल्या सेटअपच्या सहाय्याने प्रॉपर ह्याने टायमिंगच्या आधारे जे काम करतात ना, त्यांचा पैसा बघितला ना, त्यांचा नफा बघितला की खरोखर थक्क व्हायला होता. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना मी एक असा सेटअपबद्दल बोलणार आहोत की जो ह्या हाय व्हॉलेटिलिटी मार्केटमध्ये खूप छान काम करतो, प्रभावी काम करतो. आणि त्या सेटअपचं अचूकपणा तुम्ही जर बघाल ना तर तुम्ही थक्क व्हाल. सगळ्यात महत्त्वाचं, तो सेटअप फक्त 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमचा आहे. आणि हा सेटअप वापरताना आपण अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्याचं काटेकोर पालन केलं पाहिजे, असे कुठचे रूल्स आहेत जे आपल्याला फॉलो केलं तर आपली जी विनिंगची जी ज्याला आपण ॲक्युरसी बोलतो, ओके, ती खूप हाय असेल मित्रांनो. कारण ज्या ज्या लोकांनी चांगला पैसा कमवला, मी सर्वांशी बोलतो आहे, आमचे दीपकजी असतील, भूषण माळवे असतील, जितेंद्र असतील, खूप जणांशी, प्रत्येक विद्यार्थ्याशी बोलतो की तू हा नफा मिळवताना तुझा माइंडसेट का होता, तुझ्या नेमका डोक्यात विचार का होता, आणि जेव्हा तू ट्रेड घेतलास तेव्हा तुला भीती नाही का वाटली. म्हणजे त्या दिवशी जसं मी भूषणजींचं बोललो होतो की तिने खूप जास्त क्वांटिटीमध्ये घेतले होते, मग एवढे लॉट साईज घेताना तुला भीती वाटली नव्हती का? असं मी खूप काही गोष्टी त्यांच्याशी बोललो आणि त्यातून खूप छान छान मला पॉईंट्स भेटले आहेत की जे तुम्हाला सर्वांना खूप छान मदत करतील की अशा हाय व्हॉलेटाईल मार्केटमध्ये कमी कॅपिटलमध्ये आपण कसं चांगलं काम करू शकू आणि एक चांगला, एक घसघशीत परिणाम, त्या एक चांगला नफा आपण त्यातून मिळवू. हे आपण सगळं आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. आणि त्यामुळे मित्रांनो, आजचा व्हिडिओ ना खूप जबरदस्त होणार आहे. माझी विनंती एकच आहे की प्रत्येकाने आताच लाईक करून ठेवा आणि तुमच्या अशा मित्र परिवाराला पाठवा, नातलगांना पाठवा की ज्यांना एक्स्ट्रा इन्कम, एक पॅसिव्ह इन्कम या मार्केटमधनं करायचं आहे, पण त्यांच्याकडे कॅपिटल कमी आहे, नॉलेज कमी आहे, पण ज्यांची शिकायची इच्छा आहे. ओके, सो खूप धमाल असणार आहे. सर्वात पहिले एक मित्रांनो सांगू की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये इंट्राडे ह्या प्रकाराला जास्त महत्त्व काय, किंवा त्याचा नेमका फॉर्म्युला काय, की का त्याच्याकडे लोक आकर्षित होतात. तर होत आहे काय की इथे सगळ्यात महत्त्वाचं असं म्हणजे क्विक मनी. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की 10 रुपयाचा जो ट्रेड असतो तो कधी कधी 250, 300, 400 पण होतो आहे. ओके, तुम्ही बोलाल मग सर रिस्क पण तेवढी असते. हो, रिस्क असते ना, पण तेवढी नसते. रिस्क आपण ठरवतो. आणि आजच्या व्हिडिओ तुम्ही बघणार आहात की कशी आपण रिस्क जी आहे ती मिनिमाइज करू शकणार. म्हणजे एखादा नवा शिकायचा सुद्धा असेल ना, जो मार्केटमध्ये ज्याला जास्त काही माहिती नाही आहे, ओके, तोही आजचे व्हिडिओ बघून त्याची जी ट्रेडिंग लेवल आहे ना खूप हाय करून ठेवेल. सो मजा आली बघा तुम्ही. सो इंट्राडे ट्रेडिंगमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट का असते मित्रांनो, तर इथे तुम्हाला ओव्हरनाईट रिस्क नसते. तुम्ही आता बघताय की एखाद्या न्यूजने मार्केट वर खाली होतं, तो पण कमी नाही, कधी 300 पॉईंट नाही, कधी 500 पॉईंट नाही, की कधी काय. तर अशा वेळेस काय होतं की ओव्हरनाईट रिस्क ही पूर्णपणे टाळली जाते इंट्राडे ट्रेडिंगमध्ये. दुसरं जसं मी म्हटलं की कमी कॅपिटलमध्ये पण खूप छान काम केलं जातं. ओके, आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की लॉस हा मिनिमाइज करता येतो. आपण ठरवतो की आपला लॉस किती असायला हवा. समजा आपण एक 10 रुपयाचा ट्रेड घेतोय, तर आपण तिथे ट्रेड घेतानाच जर 8 रुपयाचा स्टॉप लॉस लावला तर आपला होणारा लॉस किती असेल, तर 2 रुपये. पण प्रॉफिट किती असेल तो आपण आजच्या शिकणार आहोत की तो कसा मॅक्झिमाइज प्रॉफिट करता येईल, त्यासाठी कुठलं इंडिकेटर लावता येईल, कुठली स्ट्रॅटेजी वापरता येईल. पण एक सांगू का मित्रांनो, इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करताना काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा आहेत, त्या आपल्याला बघणं खूप महत्त्वाचे आहे. त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रेंड काय, त्या दिवसाचा ओव्हरऑल त्याचं सेंटिमेंट काय मार्केटचा. मग तुम्ही बोलाल की सर एवढ्या बातम्या, एवढ्या गोष्टी आपल्याला कशा समजणार. तर छोटंसं इंडिकेटर आहे, ते मी तुम्हालाच दाखवेन फ्रीमध्ये, की तिथे तुम्हाला मार्केटचा ट्रेंड समजेल की मार्केट आज वर जाणार आहे की मार्केट खाली जाणार, किंवा आपल्याला कुठच्या साईडचा ट्रेड घ्यायचा, आपल्याला पुट घ्यायचं आहे की आपल्याला कॉल घ्यायचा आहे, हे तो इंडिकेटर खूप छान पद्धतीनं सांगतो. सो ट्रेंड. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीत व्हॉलेटाईल मार्केट आहे, किंवा असं व्हॉलेटाईल नसेल तरीसुद्धा जर तुम्ही नवीन आहात, जर तुम्हाला एक कन्सिस्टंट इन्कम बघायचं असेल, तर तुम्हाला सर्वात पहिलं काम करावं लागेल की तुम्हाला तुमचं
क्वांटिटी साईज छोटी ठेवावी लागेल. ओके, सो हा एक महत्त्वाचा रूल आहे की पहिली गोष्ट तुम्हाला ट्रेंड समजून घेणे की मार्केटची दिशा कोणती आहे. ओके, तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की टायमिंग. सकाळी 9, 9:15 ते 10:30 का असतं की त्या ट्रेडिंगला आम्ही एक इमोशनल ट्रेडिंग बोलतो. इमोशनल ट्रेडिंग म्हणजे काय की आपलं मार्केट जेव्हा 3 नंतर बंद होतं आणि ज्या जागतिक घडामोडी घडतात, कधी फेडचा रिझल्ट येतो किंवा अजून कुठली बातमी येते आणि त्या इमोशन्समध्ये जी ट्रेडिंग होते, मग गॅपअप होतं किंवा गॅप डाऊन होतो, त्याचा असर जो असतो ना, त्याचा जो इफेक्ट असतो तो 9:15 ते 10:30 तुम्हाला दिसेल. आणि मग त्या टायमिंगमध्ये तुमचे ऑप्शन चेन किंवा अशा गोष्टीसुद्धा त्याला महत्त्व नसतं, कारण तो जो फ्लो असतो ना तो खूप जोरात असतो. तुम्ही बघितलं असेल कधी कधी की एखादा माणूस सकाळीच प्रॉफिट टाकतो की त्याला 50,000 प्रॉफिट झाला, 1,00,000 झाला, 5,00,000 झाला. सो तो गॅपअप गॅपडाऊनचा याच्यात असतो. आणि ती दुसरी स्टेज आहे की BTS ट्रेड किंवा स्विंग ट्रेड. त्याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओत बोलू. पण आता तुम्हाला सांगायचं, जर आपण इंट्राडे ट्रेडिंग करणार असो ना, तर आपल्याला 10:30, 11 नंतर डाटा बघून तो जो ट्रेंड आहे तो बघून प्रॉपर सेटअपच्या साहाय्याने 10:30, 11 नंतर ट्रेड घेणं योग्य आहे. पण होतं काय की 10:30, 11 ते 1-1:30 वाजेपर्यंत मार्केट हे मुख्यतः साईडवेज असतं. तुम्ही बोलाल सर अशा साईडवेज मार्केटमध्ये काम करून काय फायदा आहे, प्रीमियम वाढतच नाही आहे. मित्रांनो, ज्यावेळेस मार्केट साईडवेज असतं ना, त्याच्यानंतरची स्टेज असते की मार्केट कुठल्या तरी एका साईडला फुटतं. हॅलो, सो 10:30, 11:30, 11 ते 1-1:30 पर्यंत तुम्हाला पैसा जास्त त्याच्यात भेटणार नाही आहे, पण तुमचा लॉसही होणार नाही जास्त. ओके, पण एक संधी असेल, जर तुम्ही ती संधी ओळखलात तर आयदर कुठल्या तरी एका साईडला एक मोठा स्पोर्ट होताना तुम्हाला दिसेल. ओके, सो मला वाटतं की कुठलाही ट्रेड घेण्याचा जो चांगला जो काळ असेल ना, तो 11 ते 1 खूप छान नवीन डाटा तयार होतो. कारण तो जो इमोशनचा जो वेग असतो तो ओसरलेला असतो, नवा डाटा तयार होतो, आपल्याला समजतं किती ॲडव्हान्स आहेत, किती डिक्लाईन आहे. ओके, व्हॉल्यूम कुठे जास्त आहेत. आणि तुम्ही बघा, जास्तीत जास्त लोक मोठा पैसा कधी बनवतात तर तो BTS किंवा स्विंगमध्ये. मग तो ट्रेड कधी घेतला जातो 2:30-3ला. संपूर्ण दिवसभराचा डाटा रीड केला जातो, पोझिशन्स बघितल्या जातात. ओके, खूप काही गोष्टी ॲनालाइज करून मग ते ट्रेड घेतले जातात, जे दुसऱ्या दिवसासाठी BTS किंवा स्विंगसाठी त्याच्यावर काम केलं जातं. पण पुन्हा सांगतो की तिथे थोडं तुम्हाला शिकायला हवं, थोडासा अनुभव घ्यायला हवा आणि त्यानंतर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग किंवा BTS मध्ये द्यायला हवं. तुम्ही जर नवशिके आहात, तुमचं कॅपिटल छोटं आहे, तुम्ही एक बोलतात ना एक रोज एक छोटं चांगलं इन्कम करायचं, त्यासाठी तुम्हाला इंट्राडेज ओके. कारण इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला आवडते की तुम्हाला तुमचा रिस्क हा तुम्हाला कंट्रोल करता येतो, कट करता येतो तो ट्रेड. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जो रूल आहे इंट्राडे ट्रेडिंगचा, ज्या ट्रेडिंगला जर तुम्हाला प्रॉफिटेबल करायचे असेल तर त्याचा स्टॉप लॉस हा खूप कल्पकतेने लावावा लागतो. तो नेमका कसा लावायचा काय तेही आपण आज बघणार आहोत. पण मित्रांनो, एक सांगतो, इंट्राडे ट्रेडिंग ही अशी एक ट्रेडिंग आहे ना की जिथे तुम्हाला रिस्क कंट्रोलमध्ये ठेवता येते, पण प्रॉफिट तुम्ही जर ट्रेड केलं तर मिळणारा नफा एवढा भन्नाट असतो ना की बस रे बस, खूप मजा येते याच्यामध्ये. ह्याच्यात अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की ही सगळी ट्रेडिंग करत असताना तुम्हाला एका गोष्टीची अजून एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे कुठल्याही न्यूज चॅनल किंवा कुठल्याही टेलिग्राम चॅनलपासून लांब राहायचं आहे, टिप्सपासून वगैरे. कारण काय होतं की तुम्ही अभ्यास करता, तुम्ही तुमच्या डोक्याने प्रॉपर सगळं ॲनालिसिस करताय आणि फटकन एखादा मेसेज होतो, अरे इथे हे झालं, असं होणार आहे. नाही, तुम्ही त्याच कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या चॅटवर विश्वास ठेवा. कारण जे काय घडणार आहे ना मित्रांनो, त्याचं पहिले संकेत हे तुम्हाला चॅटवर भेटणार आहेत. ओके, आणि खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत, खूप असं काय अवघड रॉकेट सायन्स नाही. तुम्हाला ज्यावेळेस मी हे दाखवीन, सेटअप दाखवीन ना, तर तुम्ही सुद्धा हैराण आहात अतिशय. आणि तो सेटअप जो आहे ना तो अवघ्या 1 मिनिटाचा. मी 1 मिनिटाचा का प्रिपेअर केला तर सध्याच्या वेळेस जी काय व्हॉलेटिलिटी मार्केटमध्ये चालू आहे, ज्या पद्धतीने म्हणजे त्या दिवशी तुम्ही जर बघितलं असेल संध्याकाळचं गिफ्ट निफ्टीमध्ये अवघ्या 5-7 मिनिटामध्ये ना जवळजवळ 1100 पॉईंट मार्केट गेला होता आणि पुढच्या 5-10 मिनिटामध्ये तो परत 400-500 पॉईंट खाली आला. सो नवीन ट्रेडरसाठी मोठी टाईम फ्रेम थोडीशी आत्ताच्या मार्केटमध्ये रिस्की वाटते. आणि हा जो ट्रेड सेटअप आहे जो मी तुम्हाला आता सांगायला जातो ना, तो एवढा भन्नाट आहे ना मित्रांनो, एवढा भन्नाट आहे की 1 मिनिटामध्ये तुमचं जे
ॲक्युरेसी लेवल आहे ना खूप हाय असेल, जी प्रोबॅबिलिटी असेल सक्सेसची ती खूप मोठी असेल. सो आपण बघूया. पण जर तुम्ही पहिल्यांदाच ह्या चॅनलला आला असेल ना मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा. कारण एप्रिल महिन्यापासून जे नवीन आर्थिक वर्ष येत आहे तेव्हा आम्ही एक सिरीज तयार करायला घेतो आहे. एक अशी सिरीज की जी सामान्यातल्या गावकुसातल्या पण सामान्य माणसाला, ज्याला शेअर मार्केटचा माहिती नाही ना, त्यालासुद्धा शेअर मार्केटमध्ये व्यावसायिक पद्धतीने काम करायला मदत करेल. एक अशी सिरीज की जिथे सगळं बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत, तुमची प्राईज ॲक्शन असू दे, तुमचे ऑप्शन डाटा असू दे, सगळ्या गोष्टी त्याच्यात कवर होतील. आणि सर्वात महत्त्वाचं, ही सिरीज पूर्णतः फ्री असेल. सो खूप काही गोष्टी तुम्हाला येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये पाहायला भेटेल मित्रांनो. सो आताच्या क्षणाला तुमचं आपलं चॅनल आहे ते सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला ज्या गोष्टी आवडत असतील किंवा ज्या गोष्टी तुम्हाला शिकाव्याशा पहिल्या वाटत असेल त्या तुम्ही मला आवर्जून कमेंट्समध्ये लिहा. मी त्या गोष्टीवरती, त्या विषयावरती नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. सो इथे आपण सेटअपमध्ये येऊया मित्रांनो. तुम्ही जर बघाल इथे मी 2 गोष्टी वापरतो. एक गोष्ट वापरतो मी RSI वापरतो. जे नवीन आहेत आणि हा व्हिडिओ बघतात आणि त्यांना शेअर मार्केटमध्ये नव्याने सुरुवात करायची, पण त्याला शेअर मार्केटचं काहीच माहीत नाही, शेअर मार्केटचा शेअरसुद्धा माहीत नाही, पण त्यांना काम करायचं असेल तर त्यांनी मला व्हॉट्सअपमध्ये, माझा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तिथे मला व्हॉट्सअपला तुम्ही हाय करा, तुमचं नाव, तुमचं ठिकाण पाठवा. मी आमचा जो अभ्यासक्रम आहे, जो आम्ही आमच्या प्रो ट्रेडर्सला देतो, ओके, जे विद्यार्थ्यांना देतो, जे पेड आमचा सबस्क्रिप्शन आहे, तो संपूर्ण अभ्यासक्रम, मग हे आहे तुमचं बेसिक ऑफ स्टॉक मार्केट असेल, फंडामेंटल ॲनालिसिस असेल, नेमकं कसं केलं जातं, किंवा ऑप्शन ट्रेडिंग काय, टेक्निकल ॲनालिसिस काय, हा सगळा एक अभ्यासक्रम आहे जो PDF स्वरूपात माझ्याकडे आहे. तो मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पाठवेल, फ्री ऑफ कॉस्ट. ओके, त्यासाठी फक्त एक छोटंसं काम करायचं, फक्त एक जे हे आहे, हा व्हिडिओ आहे तो शेअर करायचा, लाईक करायचा आणि मला कमेंट्स करायचे. एक छोटीशी तुमचं हे असेल, टेस्टमेंट असेल, त्याच्यानंतर तुम्हाला तो फ्रीमध्ये दिला जाईल. माझा उद्देश हाच आहे मित्रांनो, हे सगळं करण्यामागे की आपल्या महाराष्ट्राच्या मातीतल्या गावकुसातल्या प्रत्येक घरातल्या माणसाने व्यावसायिक पद्धतीने मार्केटमध्ये काम करून श्रीमंत झाला पाहिजे. कारण शेअर मार्केटची बिल्डिंग महाराष्ट्रात, मुंबईत सगळे TV चॅनल, जे न्यूज चॅनल्स आहेत, बिझनेस चॅनल, त्यांचे ऑफिसेस मुंबईमध्ये. आणि ह्याच्यावर अधिराज्य बघा ना कोणाचं आहे, दिल्ली, नोएडा, गुजरात. त्यांच्याबद्दल वाईट नाही, वाईट फक्त ह्याच गोष्टीच आहे की माझ्या मातीतल्या, आमच्या गावखेड्यातली मुलं, आमच्या महिला ह्या ह्याच्या दगडासारखं का नाहीत, काम करतात, खूप छान काम करतात, पण लोकांच्या नजरेत भरेल, त्यांच्या यशाने इतरांना प्रेरणा भेटेल एवढं ठसीव कार्य अजून होणं बाकी आहे. आणि त्यासाठी हा प्रयत्न आहे. जर तुमच्याही घरात कोणी महिला असतील, माता भगिनी असेल, कोणी नातेवाईक असेल, कोणी मित्र असेल, ज्याला जर शेअर मार्केटमध्ये काम करायचं आहे आणि तो फक्त पैशासाठी थांबला आहे, तर त्याला मोफतमध्ये हा सगळा अभ्यासक्रम आम्ही देऊ. एवढंच नव्हे तर काही दिवसानंतर, म्हणजे आठवड्यानंतर, 15 दिवसातून, महिन्यानंतर त्यांना लाईव्ह मार्केट सपोर्टसुद्धा आम्ही प्रदान करू, तोही मोफत. ओके, सो आपण सुरुवात करूया आजच्या याला. एक सांगतो मित्रांनो, जो पैसा आहे ना तो भन्नाट आहे, फक्त संयम ठेवायला हवा, डोक्यात हवा नाही गेली पाहिजे. कारण मार्केट काय माहिती आहे, नवीन येणाऱ्याला मस्त वेलकम करतं आणि मग त्याला वाटतं हा यार आपल्याला सगळं येतं, आणि मग तो भावच जातो. आणि ती भीती आणि लोभ, ह्या 2 गोष्टीवर जर मात केलात ना, तुम्हाला पैसे कमवण्यापासून कोणी रोखू शकत नाही मित्रांनो. आणि मला गॅरंटी आहे, आपल्या जेवढा माता भगिनी आहेत, गावकुसातले आपली मुलं आहेत, मी का बोलतो वारंवार, त्यांचा उल्लेख का करतो, कारण सुवर्ण कोकणच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधावरती गेलो मित्रांनो. गाव काय, गावची माती काय, गावाकडच्या मुलांमध्ये काय आग भरलेली असते, कारण ती आग भुकेची आग असते मित्रांनो. आणि त्यांच्यासारखा संयम, त्यांच्यासारखी चिकाटी कुठेच पाहायला भेटणार. आणि ह्यांनी जर मार्केटची योग्य दिशा धरली, प्रॉपर अभ्यास करून सरावाच्या आधारावर जर काम केलं ना, मी पुन्हा सांगतो, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना श्रीमंत होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. सो बिंदास तुम्ही सुरुवात करा, अभ्यास करा, चांगला सराव करा आणि मग बघा यश तुमचंच आहे. सो आपण सुरुवात करूया इंट्राडेच्या आजच्या
एका अशा सेटअपपासून जो तुमची ट्रेडिंग लेवल एक वेगळ्या वळणावर घेऊन जाईल. ओके, सो इथे काय करतो आहे मित्रांनो, इथे ना बघा, पहिली गोष्ट तर आपण एक ट्रेडिंग व्ह्यूचा प्लॅटफॉर्म आहे आणि ह्या प्लॅटफॉर्ममध्ये मोफतमध्ये मला वाटतं 2 इंडिकेटर भेटतात आणि आपल्याला वापरायचे 3 इंडिकेटर. तर मी काय करतो आहे, ते इथे मी इंडिकेटर्समध्ये जाऊन ना मी मूविंग एव्हरेज रिबिन म्हणून येते बघा, मूविंग एव्हरेज रिबिन. सो ह्याला क्लिक केलात, सो तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला, हां ह्याला क्लिक केलं ते बघा, तर असं काहीतरी येईल. ओके, दिसलं. सो इथे आपल्याला काय करायचं आहे, सेटिंगमध्ये जायचं आहे. मी पूर्ण सेटिंग देतो, तुम्ही फक्त त्याचा स्क्रीनशॉट काढा मित्रांनो. हे बघा. ओके, सो या सेटिंगमध्ये काय केलं आहे ते मी बघा, 21 आणि 50चं हे घेतलं आहे, EMA घेतलं आणि त्याला HL2 म्हणून घेतलं आहे. इथे ऑप्शन असतात, ओपन, हाय, लो, क्लोज. मी HL2 फक्त घेतलं आहे. ओके, आणि त्याला मला जे आवडतात ते मी कलर दिले. तर मी काय केलं, 21ला मी रेड कलर दिले, मी तिला लक्ष्मण रेषा मानतो. ओके, आणि हिला जे आहे 50 ml मी ब्ल्यू कलर दिले आहे. आता इथे मजा काय माहिती आहे, मी इथे टाईम फ्रेम वापरतो 1 मिनिटाचे. बघा, इथे मी टाईम फ्रेम वापरतो 1 मिनिटाचे आणि मी इथे, तुम्ही परत बघा, EMA घेतलं आहे SMAच्या जागी. तुम्ही SMA पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, पण मी EMA प्रिफर करतो, थोडं फास्ट असतो त्याच्यापेक्षा. सो परत मी सेटिंग दाखवतो, दिसत आहे 21-50 HL2 EMA, साधी सोपी सेटिंग आहे. आणि नंतर मात्र मी इथे एक ट्विस्ट केलं आहे, हा RS आहे. तुम्ही जेव्हा पुन्हा ह्याच्यामध्ये जाल, इंडिकेटरमध्ये जाल, तर इथे तुम्हाला RSI टाकायचा आहे, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. असं टाकलात की अशा पद्धतीत काहीतरी येईल तुम्हाला. ओके, आणि इथे मी काय केलं आहे बघा, तर इथे मी काही चेंजेस नाही केले, 14 ठेवलं आहे. ओके, 14 ठेवलं आहे, त्याच्यात काही चेंजेस नाही केले. पण एक चेंजेस मात्र केला आहे, जो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्येच सांगेन. त्यामुळे स्किप करू नका, प्रत्येक गोष्ट प्रॉपर नोट डाऊन करा. मी इथे काही चेंजेस केले आहे. तुम्हाला इथे जर तो डिफॉल्ट दिसत असेल तर तो डिफॉल्ट नाही आहे. ओके, सो थोडा मी त्याला चेंजेस केले, तोही मी तुम्हाला सांगेन. पण इथे मी काय स्ट्रॅटेजी करतो पुन्हा सांगतो मित्रांनो, मी इथे कुठले बाय सेलचं रिकमेंडेशन देत नाही, मी कुठलंही टिप्स देत नाही. मी फक्त माझा अनुभव, माझा अभ्यास जो तुमच्या मदतीला येऊ शकेल ह्यासाठी फक्त माझे व्ह्यूज, माझा अभ्यास तुमच्यासमोर मांडतो. तुम्ही कुठलाही डिसिजन घ्यायच्या अगोदर, कारण सिक्युरिटी मार्केटमध्ये रिस्क ही असतेच, रिस्क तर सगळीचकडे असते पण इथेही असते. तर ती रिस्क हँडल करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर एखादा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, सराव करायचा आणि कुठल्याही चांगल्या फायनान्शियल ॲडवायझरच्या मदतीने काम करायचं आहे. ओके, सो कारण इथे होणारा प्रत्येक नफा नुकसानीला तुम्ही जबाबदार असणार आणि मी इथे कुठल्याही पद्धतीतली टिप देत नाही. मी माझा फक्त अभ्यास तुमच्यासमोर मांडतो, त्याची बॅक टेस्ट करा, सराव करा. त्याच्यातून जर फायदा मिळाला तर माझ्यासारखा आनंद कोणालाच नसेल. पण बघा तुम्ही कसा पद्धतीत तुझा फायदा होतो आहे, नाही होतो आहे. ओके, सो इथे मी काय करतो माहिती आहे मित्रांनो, 1 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये ना, जसं 50 ml हा 20 ml क्रॉस डाऊन करतो आहे, वरून खाली येतो आहे, तसं मी प्रेफर करतो. याच्यामध्ये मला संधी निर्माण होते पीसाठी, पुटसाठी. मला वाटतं की इथून मार्केट थोडं चांगलं घसरेल. ओके, आणि मी तोपर्यंत ठाम असतो त्या निर्णयावर, त्या ट्रेडमध्ये, जोपर्यंत तो, जर मी कन्झर्वेटिव्ह असेल तर मी ह्या रेड लाईनलाच माझं प्रमाण मानतो. जोपर्यंत तो रेड लाईनच्या खाली आहे तोपर्यंत शांत चित्ताने राहतो. हे मी दाखवतोय इंट्राडे ट्रेडिंगचं. ओके, सो ही माझी लक्ष्मण रेषा असते आणि जर तो 50 mAच्या वरती एक चांगली कॅन्डल आली तर मी तिथे माझा विचार बदलतो आणि मी जातो सीमध्ये. उदाहरणतः काय तर हे बघा, आता त्यासाठी मी तुम्हाला हे दाखवतो. हा बघा, हा मी क्रूडचाही दाखवला. जशी 50 mA वरती जाते, क्रॉस ऑन करते 21ला, तसं मी सीमध्ये जातो आणि छानपैकी राहतो जोपर्यंत तो 50 mAच्या वरती प्राईस. ओके, सो सीसाठी मी अपोजिट क्रॉसओव्हर लागतं, मला खालून वर कट करून तो गेलेला असला पाहिजे. ओके, आणि जोपर्यंत प्राईस वर आहे तोपर्यंत मी शांत चित्ताने राहतो आहे. माझा स्टॉप लॉस हाच ठेवतो आहे. ओके, आणि जेव्हा पीची रॅली असते तेव्हा मी अशा पद्धतीत करतो. हे बघा,
अच्छा, याच्यात अजून एक गोष्ट आहे मित्रांनो, ह्या गोष्टीला कन्फर्मेशन आहे, मला अजून आत्मविश्वास येण्यासाठी मी RSIचा वापर करतो. सो जोपर्यंत RSI 50च्या खाली आहे, बघा ही जी सेटिंग आहे ना तुम्हाला दाखवतो, ही 50ची सेटिंग आहे. ही बघा स्टाईलमध्ये जर तुम्ही गेलात तर मी फक्त RSI घेतलं आहे आणि मिडल बँड जो आहे तो मी 50चा आहे, त्याला मी रेड मार्क लावला आहे बघा. ओके, बाकी जसंच्या तसं आहे. सो जेव्हा हा 50च्या खाली असतो ना तोपर्यंत मी पीच्या ट्रेडमध्ये छान एकदम सुखात असतो, शांत चित्ताने असतो. इथे कुठलीही सायकोलॉजी माझ्यावर हवी होत नाही. अच्छा, हा सेटअप पुन्हा सांगतो, आमचे जे मास्टरमाइंडचे विद्यार्थी आहेत त्यांना शिकवलेलं हे मी तुम्हाला शिकवतो मित्रांनो, त्यामुळे त्याला लाईटली घेऊ नका. खूप वर्षाचा अभ्यास, सराव आणि जो का अनुभव घेतला आहे ना त्याच्या आधारे हे सगळे, हे कुठेही मी कुठल्या पुस्तकात किंवा कुठल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार नाही आहे. सो माझी विनंती एकच आहे की तुम्हाला जर वाटतं की मी तुम्हाला तळमळीने शिकवतो आहे, हातचं काही न राखता शिकवतो आहे, सो प्लीज कमेंट्स करा, प्लीज लाईक करा आणि शेअर करा. ओके, सो आणि हा नुसतं बघू नका व्हिडिओ, तुम्ही जे शिकताय ते लिहून घ्या आणि त्याचं बॅक टेस्ट करा आणि त्यानंतर कमेंट परत मला करा की तुम्हाला हा कसा वाटतोय. एवढंच का, तर उद्या जेव्हा सोमवार मार्केट ज्या वेळेस मार्केट ओपन असेल ना त्यावेळेस याची पेपर ट्रेडिंग म्हणून बघा, याची बॅक टेस्ट करा आणि त्याचा रिझल्ट काय तो आवर्जून लिहा मित्रांनो. की जर तुम्हाला चांगला रिझल्ट आला, जर तुम्हाला त्याचा चांगला अनुभव आला, तुम्हाला त्याचा फायदा झाला आणि तुम्ही जर कमेंटमध्ये लिहिता ना तर दुसऱ्या माणसाला सुद्धा ते कमेंट्स वाचून प्रोत्साहन मिळेल, अरे वा छान आहे, चला आपण बघूया. सो मी जर माझ्याकडचं तुम्हाला काही हातचं न राखता द्यायला जातोय, सो तुम्ही मला एक मदत करा की जर तुम्हाला तो आवडला, जर तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये त्याच्यातून चांगला फायदा दिसतोय, प्लीज 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 प्रत्येकाने कमेंट्समध्ये लिहा, प्रॉमिस. ओके, सो आणि कारण मी आता ह्याची सेटिंग पण सांगायला जातो, जी सिक्रेट सेटिंग मी ठेवली आहे. ओके, सो इथे तुम्ही बघा ना, इथे केवढी मोठी रॅली ह्यांनी दिलेली आहे बघा. जसा RSI खाली आला इथून हा जवळजवळ 25,094 पासून थेट इथपर्यंत होता मित्रांनो. 25,555 म्हणजे 600 पॉईंटची रॅली, 500 ते 600 पॉईंटची सलग रॅली एका मिनिटाच्या टाइम फ्रेमवर पण भेटते. हॅलो, हे सध्या मार्केट असं आहे, तुम्हाला माहिती आहे. 500-600 तुमच्यापैकी एकाने तरी मला लिहून ठेवा कमेंट्समध्ये, मला समजेल की तुम्हाला खरोखर एक छान अनुभव आहे आणि नॉलेज आहे मार्केटचा, की निफ्टीमध्ये 500-600 पॉईंटची रॅली म्हणजे किती फायदा होऊ शकतो अंदाजित प्रत्येकाने कमेंट्समध्ये लिहा. सो त्याच्यानंतर जरासा वर जायचा प्रयत्न केला पण परत खाली, तो कुठपर्यंत 24,341 म्हणजे जवळजवळ 700-800 पॉईंटची रॅली. आलो मित्रांनो, मी काय करतो किंवा माझे विद्यार्थी काय करतात की जोपर्यंत तो वरती येत नाही ना RSI, भले तो इथे 50 MA वरती जाऊन देत, दिसतंय तुम्हाला, भले तो इथे 50 MA वरती जाऊन देत, पण जोपर्यंत तो RSI पण वरती जात नाही तोपर्यंत CEचा ते विचार करत नाही, पण पुन्हा सावध असतात. भले तो वर गेला आणि पुन्हा तो खाली आला तर तिथल्या तिथे कट केला जातो तो ट्रेड, तिथल्या तिथे कट केला. कारण बघा इथे प्रत्येक गोष्ट ही कुठलीच परफेक्ट नसते. ओके, पण तुम्ही सावध असलं पाहिजे. आता जो महत्त्वाचा आपला रूल आहे ना तो मी त्यासाठी तुम्हाला सांगणार आहे की हा विप्सोचा सामना हा प्रत्येक सेटअपमध्ये, प्रत्येक टाइम फ्रेममध्ये, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भेटेल. पण ह्यापासून कसं वाचायचं एक लक्षात घ्या. आपण म्हणून बोलतो ना, सर सलामत तो पगडी 50. मार्केटमध्ये सुद्धा यशस्वी तोच होतो की जो आपला लॉस हा त्याच्या कंट्रोलमध्ये ठेवतो. तुम्ही बोलाल सर असा कसा कंट्रोलमध्ये होतो, की कसा होतो ते मी तुम्हाला दाखवेल. सो लक्षात आलं तुम्हाला की इथे मी काय करतोय की जर मला CEचा ट्रेड घ्यायचा असेल, ओके, सो मला नुसतं 50 MA वरती एक कॅन्डल नको आहे. क्लोज पुन्हा सांगतो, हा सेटअप ज्यावेळेस मी वापरतो तेव्हा हा नुसता क्रॉस डाऊन नाही बघत आहे, तर इथे एक व्यवस्थित कॅन्डल बघतो आणि त्याच्या पुढच्या कॅन्डलला, कारण ही कॅन्डल जी आहे ती मला सिग्नल कॅन्डल झाली जिने क्रॉस डाऊन दिला, पण तिची पुढची कॅन्डल जिला आम्ही कन्फर्मेशन कॅन्डल बोलतो तिथे आम्ही एंट्री घेतो आहे त्या ट्रेडमध्ये. आणि प्रिव्हियस कॅन्डलचा जो हाय असतो तिला आम्ही स्टॉप लॉस तेव्हा लेतो. ओके, विदाउट स्टॉप लॉस जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर मी सांगतो तुमचं सक्सेसचं प्रमाण
शून्याच्या आसपास असेल. सो ज्या वेळेस इंट्राडे ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर, कारण तुम्हाला प्रॉफिट किती होईल माहीत नाही, पण लॉस होईल हे नक्की आहे. आणि मग तो लॉस कमीत कमी ठेवावा ह्यावर तुमचा पहिला फोकस असला पाहिजे. मार्केटमध्ये नफ्यापेक्षा तुमचं भांडवल कसं सुरक्षित राहाल, तुमचं भांडवल कसं तुम्ही प्रोटेक्ट कराल, ह्यावर जर तुम्ही फोकस केलात ना मित्रांनो, तर तुम्ही खूप अर्धी लढाई जिंकलेली असेल. कारण इथे नफा ही बोलताना बाय प्रोडक्ट आहे, ते तुम्हाला त्याच्यावर फोकस करायची गरज नाही. आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही फक्त नफ्यावरती फोकस कराल ना, तुमच्या सक्सेसचं प्रमाण खूप कमी असेल. पण जर तुम्ही सेटअपवर फोकस केलात, सिस्टमवर फोकस केलात, तर मात्र तुम्हाला नफा मिळवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. ओके, सो इथे 2 कन्फर्मेशन घेतल्या जातात. एक तर मला पीईमध्ये यायचं असेल तर मला दोन्ही लाईनीच्या खाली कॅन्डल पाहिजे, प्लस माझा RSI पण खाली पाहिजे. जोपर्यंत RSI खाली आहे किंवा जोपर्यंत ही 50 MA खाली आहे, ओके, मोठी रॅली झाली असेल तर आम्ही काय करतो की इथे 20 MA इथे वर जात असेल तरी कट करतो ट्रेडला तात्पुरता. प्रॉफिट एक समजा 2 लॉट असतील तर 1 लॉट बुक करू किंवा पार्शल प्रॉफिट बुक करू. पण 50 MA हे आमचे लक्ष्मण रेषा आहे, त्याच्यावरती आम्ही क्रॉस करायला देत नाही. ओके, पुन्हा ह्याच्यावरती जात आहे, 50 MA वरती कॅन्डल जाते, मग लगेच CA जायचं आहे का, तर नाही, कारण RSI अजून खालीच आहे. RSI अजून खालीच आहे. बघा इथे पण बघा 50 MA वरती आहे, पण RSI खाली आहे, त्यामुळे नाही जात आहे. इथे मात्र बाहेर मला CA मी विचार करू शकतो. पण पुन्हा RSI जसा खाली येतो, पुन्हा प्राईस जशी खाली येते, मला कमीत कमी लॉसमधनं बाहेर पडणं गरजेचं आहे. इथे तुम्हाला खूप सतर्क राहावं लागतं. इंट्राडेमध्ये तुम्हाला डोळ्यात तेल घालून असं मी बोलणार नाही, पण तुम्हाला सिस्टम फॉलो करावी लागेल. सिस्टम फॉलो करावी लागेल म्हणजे काय मित्रांनो, सो ज्या वेळेस आपण ट्रेड घेतो, ट्रेड घेतल्या घेतल्या तुम्हाला बघायचं आहे की तुमची रिस्क किती असायला हवी किंवा प्रिव्हियस लोची प्राईस काय. समजा मी 100 रुपयाला घेतलं आहे ट्रेड आणि प्रिव्हियस लो 90 रुपये, तर मी 88-89ला घेतानाच रिस्क स्टॉप लॉस लावेल की माझा हा ट्रेड प्रॉफिट होईल लॉस होईल मला माहीत नाही, पण 10 रुपये लॉस झाला तर मी बाहेर पडणार, माझा स्टॉप लॉस सेट झाला. मग मी परत 1 तासाने पुन्हा बघेन जेव्हा ती लेवल जाईल. पण ज्या वेळेस तुम्ही विथ स्टॉप लॉस ट्रेड करायला सुरुवात केला, त्यावेळेस तुमचं यशाचं प्रमाण प्रत्येक पतीने वाढलेलं असेल मित्रांनो. हेवी लॉसपासून तुम्ही वाचा. इथे अकस्मात काहीच होत नाही, सगळं स्टेप बाय स्टेप होतं. सो हे जे महत्त्वाचे रूल्स आहेत ना, कुठले पुन्हा आपण रिपीट करूया, कारण मला पुन्हा यायचं आहे तुम्हाला ती RSIची सेटिंग दाखवायची आहे. तर रूल क्रमांक 1 काय, तर मला मार्केटचा ट्रेंड बघायचा आहे. सो ट्रेंड कसा बघितला जाईल, तर ट्रेंड बघण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही लावतो VWAP. सकाळी आम्ही काय करतोय, फक्त आणि फक्त मग हे सगळे इंडिकेटर बंद करतो वरचे आणि बघतो की प्राईस जर VWAPच्या खाली असेल तर अंदाज येतो की मार्केट खालच्या दिशेने जात आहे. आणि प्राईस VWAPच्या खाली असताना आम्ही कधी विचारही करत नाही की आता आपण CEचा विचार करूया. CEचा विचार हा आम्ही तेव्हाच करतो ज्या वेळेस, किंवा तेजीचा आपण बोलू, जेव्हा प्राईस VWAPच्या वरती राहते तेव्हा. अच्छा, ही एक स्ट्रॅटेजी बघा, थोडीशी ॲडव्हान्स आपण सांगतो. मार्केट तुम्हाला दिसतंय VWAPच्या खाली आहे सकाळपासून. सकाळीच कॅन्डल पडली, गॅप डाऊन झाला, प्राईस VWAPच्या खाली आणि ती इथे राहायला प्रयत्न करते. VWAP एक मीनसारखं काम करतो, परत प्राईस पुन्हा पुन्हा VWAPकडे जाण्याचा प्रयत्न करेल. सो इथे जर तुम्हाला अशी एखादी इनगल्प कॅन्डल, ओके, इथे जर तुम्हाला अशी इनगल्प कॅन्डल किंवा तुम्हाला अशी एक हॅमर, इन्व्हर्स हॅमर वगैरे असा दिसेल ना, हॅमर दिसेल, तर हा ट्रेडमध्ये ना खूप छान ताकद असते. ओके, सो पुढे मास्टर माइंडमध्ये मी त्या गोष्टीबद्दल तुम्हाला सांगेन. पण मार्केटचा ट्रेड इंट्राडे ट्रेडिंग करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघितली जाते की ट्रेंड कुठचा, आणि ट्रेंड समजण्यासाठी आम्ही VWAPचा वापर करतो. खूप छान समजतं त्याने बऱ्यापैकी. ओके, सो हा झाला VWAP. त्याच्यानंतर आलं की मार्केटमध्ये काम कधी करायचं, तर 10:30-11 नंतर, कारण तोपर्यंत सगळी इमोशनल ट्रेडिंग झालेली असते आणि प्रॉपर पोझिशन पण चेंज होत असतात. जे काय डाटा बिटा असतो तो नव्याने तयार होत असतो. सो एक झाला ट्रेंड ओळखणं, नेहमी म्हटलं जातं ट्रेंड इज अवर फ्रेंड. सो ट्रेंड महत्त्वाचा. दुसरी गोष्ट डाटा टायमिंग, दुपारी 10:30-11 नंतर मोस्टली.
आणि तिसरी गोष्ट योग्य सेटअप. सो हा जो सेटअप आहे तो मी तुम्हाला दाखवला. आता मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो RSIचा सेटअप. सो इथे टाईम फ्रेम 1 मिनिटाची आहे, पण मी इथे मित्रांनो तुम्हाला RSI जो आहे ना मी तो ठेवला आहे, याचे इथे टाईम फ्रेम दिसेल. सो इथे मी 5 मिनटं केले. ओके. सो कसा वाटला तुम्हाला सेटअप जरा प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा. आणि मित्रांनो नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे उद्यापासून 1 तारखेपासून, आणि ह्या वर्षी प्रचंड पैसा मिळवण्याची संधी आहे. मी का बोलतोय, इराण इस्रायल युद्धामुळे ऑलरेडी मार्केट चांगले शेअर 40-40, 50-50% खाली आले. आणि असं म्हटलं जातं मार्केटमध्ये पैसा बेअर मार्केटमध्ये बनला जातो. ज्या लोकांनी प्रचंड पैसा मार्केटमध्ये मिळवला ना तो बेअर मार्केटमध्ये कमवला. तुम्ही पण गोष्ट ऐकत असाल, अरे कोरोनामध्ये आपण असायला पाहिजे होतं. पुन्हा संधी आली. कारण ह्यानंतर मी असं नाही म्हणते की मार्केट झटपट वरती झालं वगैरे नाही, पण ज्या स्टॉकचं व्हॅल्युएशन बऱ्यापैकी आणि ते जर तुम्हाला 40-50% डिस्काउंटमध्ये भेटते, याच्यासारखी संधी असू शकेल का? एक. दुसरी गोष्ट, मार्केटसुद्धा आता आसूसलं आहे वर जाण्यासाठी. ऑलरेडी 1 महिना झाला युद्धाला. पुढच्या काही दिवसामध्ये तुम्हाला चांगली न्यूज येईल. सो त्याच्यानंतर जे तुम्हाला मार्केटमध्ये धमाल दिसेल ना ती वेगळीच असेल. आता भीती काहीच नाही. कोरोनामध्ये जे भीती जे तुम्ही अनुभवली असेल ना, तुम्ही मार्केटपासून लांब पळाला असता. पण लोक आता कोरोनाच्या कथा सांगतात, अरे यार कोरोनामध्ये मी पण शिकलो असतो, टायटन ह्या भावाला होता, ह्या भावाला गेला. प्रत्येक जवळपास खूप सारे स्टॉक्स हे दुप्पट तिप्पट झाले पुढच्या 5 वर्षात. पण पुन्हा सांगतो, हे रॉकेट सायन्स नाही आहे. इथे थोडासा तरी अभ्यास तुम्हाला करावा लागेल. भले रॉकेट सायन्स नसला तरीसुद्धा तुम्हाला फंडामेंटल शिकून घ्यावे लागतील की बाबा स्टॉकची निवड कशी केली जाते, लिक्विड स्टॉक कसे निवडले जातात. ओके. काय बघायचं असतं फंडामेंटल स्टॉक्समध्ये की जेणेकरून आपल्याला चांगले स्टॉक्स एक छान बोलता ना एक प्रिसाइज प्राईजमध्ये आपल्याला भेटू शकतात. सो तो फंडामेंटल कोर्स आहे ना तोच मी तुम्हाला फ्रीमध्ये द्यायला जातो आहे, पूर्ण कोर्स PDF च्या स्वरूपात. त्यानंतर टेक्निकल ॲनालिसिस, कुठले इंडिकेटर कुठे प्रभाव असतात, कुठल्या टाईम फ्रेमला कुठलं मुव्हिंग एव्हरेज असतं, मोमेंटम कुठलं इंडिकेटर दाखवतं वगैरे, ट्रेंड कुठला इंडिकेटर दाखवतं, प्राइस ॲक्शनचे पॅटर्न कुठले पॉवरफुल असतात वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या टेक्निकल इंडिकेटर्समध्ये शिकावं लागेल. आणि त्यानंतर येतं की ऑप्शन ट्रेडिंग. म्हणजे मी मागे एका ह्याच्यामध्ये बोललो होतो, मला आता त्यांचं नाव आठवत नाही, त्यांनी कोरोनानंतर रिलायन्समध्येच एका स्टॉकमध्ये 30 करोड रुपये मिळवले होते अवघ्या 5-6 महिन्यामध्ये. मित्रांनो असेच लोक इतिहास करतात ना की ज्या संधीची वाट बघत असतात आणि संधी आल्यानंतर तयारी न करता अगोदर तयारी करतात. मी सांगतो जेवढ्या लोकांनी मागच्या 4-5 वर्षात गमवल्या, 2-3 वर्षात, कारण मला वाटतं इराक इस्रायल युद्धानंतर जे रशिया आणि युक्रेनचं युद्ध होतं त्याच्यानंतर मार्केटने खूप थोडासा वरती गेला होता पण खालचीच बाजू होती. ओके. सो येणारा काळ त्यांच्यासाठी सगळं रिकवर करणारा असू शकेल जर त्यांनी प्रॉपर अभ्यास केला, प्रॉपर सराव केला आणि छानपैकी नियोजनबद्ध जर ट्रेडिंग केलं ना तर जेवढा पैसा मार्केटने तुमच्याकडनं काढून घेतला आहे ना त्याच्या कित्येक पटीने तो द्यायला तयार आहे. मार्केटचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही तुमच्यावरती तयारी करा, तुम्ही शिका, नियोजनबद्ध संयमाने काम करा. येणारा प्रत्येक दिवस मित्रांनो तुमचा असेल. आणि त्यासाठी आम्ही काय करतोय, अश्वमेधचे जे आमचे जे 2 कोर्स आहेत ना मित्रांनो, हा आमचा मुख्य कोर्स आहे. ह्या कोर्समध्ये आम्ही BTST, स्विंग ट्रेडिंग किंवा एक पोझिशनलसाठी जे स्टॉक्स असतात त्यांचं एक प्रॉपर ॲनालिसिस करतो. ओके. आणि वेगवेगळे आमच्या जसे तुम्हाला इथे दिसेल बघा, प्रॅक्टिकल बेस्ड ट्रेनिंग असते आणि लाईव्ह मार्केटमध्ये असते. जेणेकरून लाईव्ह मार्केटमध्ये आम्ही व्हॉल्यूम सगळ्या गोष्टी कन्सिडर करून एक छान ॲनालिसिस करत असतो. आणि ह्याच्यामध्ये आमचा एक प्रीमियम ग्रुप असतो जिथे आम्ही ते ॲनालिसिस करतो. तिथे तुम्हाला फ्री ॲक्सेस असतो. व्हेरियस प्राइस ॲक्शन टेक्निक्स टू नेव्हिगेटिंग डिफरंट मार्केट कंडिशन. म्हणजे काय, कुठल्याही प्रकारच्या मार्केट कंडिशनमध्ये ज्या परिणामकारक पडतात त्या सगळ्या ज्या हे असतात प्राइस ॲक्शन टेक्निक असतात त्याचा आम्ही अभ्यास करतो. सगळ्यात महत्त्वाचं आम्ही 2 पॉवरफुल सेटअप आम्ही त्याचा अभ्यास करतो. त्याचा एवढा घासून कसून म्हणजे बोलतो ना रगडून त्याला अभ्यास करतो ना की जे आम्हाला इंट्राडे आणि स्विंग ट्रेडिंगसाठी मदत करते. ओके.
त्यानंतर लाईव्ह मार्केटमध्ये निफ्टी बँक निफ्टीचे ॲनालिसिस असतंच आम्हाला, की जेणेकरून विद्यार्थ्यांना एक क्लॅरिटी भेटेल, कॉन्फिडन्स भेटेल, हा त्यामागचा उद्देश असतो. पण सगळ्यात मेन आमचा जो मुद्दा असतो ना मित्रांनो, किंवा मेन जो पीक हे असतो तो असतो 3 वाजता. आम्ही एक स्ट्रॅटेजी घेतो की असा कुठला ट्रेड आहे जो की उद्या किंवा पुढच्या काळात एक चांगला पैसा आपल्याला देऊ शकेल. त्याचं आम्ही एक प्रॉपर ॲनालिसिस करतो विथ व्हॉल्यूम, ज्याला आम्ही टेक्नो फंड ॲनालिसिस बोलतो, ज्याच्यामध्ये टेक्निकल आणि फंडामेंटल दोन्ही गोष्टीचा अंतर्भाव असतो आणि खूप छान पद्धतीने त्याला आम्ही काम करतो. सो खूप विद्यार्थी आमचे त्याला लक्ष्मी दर्शन बोलतात. म्हणजे तो BTS ट्रेटेड घेतात स्वतःच्या ॲनालिसिसनुसार, अभ्यासानुसार, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जो पैसा त्यांना भेटतो, जेव्हा ते सकाळचं जे लक्ष्मीचं रूप भेटतं ते खूप दिव्य त्याची प्रचिती देणारं असतं. सो हाय कन्व्हिक्शन स्टॉक सिलेक्शन स्ट्रॅटेजी नेमकी कशी असते स्विंग ट्रेडिंग किंवा स्ट्रॉंग पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी, ते त्याच्यात शिकवलं जातं. ब्रेकआउटचे स्टॉक कसे स्पॉट करायचे, ह्या सगळ्या गोष्टी की जे आपल्याला 5 ते 10% मूव महिन्याभरात देऊ शकतील, असे स्टॉक निवडण्याची पॅरामीटर्स काय आहेत, कसे ते निवडले जातात हे शिकवलं जातं. विकली मास्टर क्लास असतो आणि सगळ्यात आमचा फोकस जो असतो तो रिस्क मॅनेजमेंटवर असतो. क्वांटिटी साईज कशी असावी, कसं हेज करावं वगैरे सगळ्या गोष्टी. सो ह्या कोर्ससाठी ना आम्ही मित्रांनो नवीन वर्षाच्या निमित्ताने 50% डिस्काउंट ठेवलं आहे. एवढी मोठी सवलत खूप कमी वेळेत ठेवली. सो नक्की फायदा घ्या. आणि ज्यांना मुख्य कोर्स येता येत नाही, ज्यांना वाटतं की आपण पहिली सुरुवात करूया, सो त्यांच्यासाठी सगळ्यात कमी शुल्कातला आमचा जो कोर्स आहे इंट्राडे ट्रेडिंग कोर्स, इथेही अप टू 50% डिस्काउंट आहे. ज्यांना वाटतं की आपण अभ्यास करून व्यावसायिक पद्धतीने काम केलं आणि एक चांगलं एक पॅसिव्ह इन्कम, एक एक्स्ट्रा इन्कम आपल्या कुटुंबासाठी आपल्यासाठी मिळवलं पाहिजे, का सगळी आपली स्वप्न साकार केली पाहिजे अभ्यासाच्या माध्यमातून, सरावाच्या माध्यमातून, त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. सो नक्की विचार करा. ज्यांना वाटतं त्यांनी पर्सनली मला व्हॉट्सअप करा, फोन करा, ऑफिसला येऊन भेटा, समजून घ्या. आणि ज्यांना वाटतं की मला सध्या नवीन सुरुवात करायची, फ्रीमध्ये करायचं आहे, त्यांनीही करा, त्यांनाही तो अभ्यासक्रम मी फ्री पाठवेन. सो आजचा सेटअप, कारण मी का बोलतो, कशाकरता बोलतो त्यामुळे त्याची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. युद्धाचे परिणाम अजून नाही जाणवत आहेत, अजिबात नाही जाणवत आहे. का? कदाचित अजून काही राज्यात इलेक्शन्स आहेत, कदाचित, पण 10 एप्रिल नंतर 15 एप्रिल नंतर त्याच्या झळ आहेत ना, त्या थोड्या जाणवू लागतील. महागाई डोकं वर काढेल, रोजगार जातील, बेरोजगारी वाढेल. आताच लोक बोलतात की लॉकडाऊनची भीती. लॉकडाऊन म्हणजे प्रत्यक्ष तसंच लॉकडाऊन नाही, असंही लॉकडाऊन असू शकेल की परिस्थिती तुम्हाला बाहेर जायला, तुम्हाला खरेदी करण्यापासून वंचित करेल. वाट बघू नका ती वेळ येण्याची, आतापासून सुरुवात करा. मार्केटची मजा काय माहिती, इथे लिक्विडिटी जबरदस्त आहे. तुम्हाला जेव्हा पैसे येतो तुम्हाला तुमचा पैसा परत मिळतो एका क्लिकवरती. आजवर हजारो लोक दररोज प्रचंड पैसा मिळवत आहेत जगभरात, आपल्या देशात, राज्यात, मुंबईत, सगळीकडे. आपण का नाही कमवू शकत? आपल्यात काय कमी आहे? आग जर इथून लागले ना मित्रांनो तर तुम्हाला रोखणारा कोणच नाही. आणि म्हणून मी बघा, ह्या मार्केटची मजा काय माहिती आहे, इथे शिक्षण, अनुभव, भाषा ह्याचा बॅरियर्स आहे असू शकत नाही, नाहीच आहे. की तुमचं एवढं शिक्षण असेल तर तुम्हाला करावं त्यांना, तुम्हाला इंग्रजी येत असेल तर तुम्हाला मार्केट, असंही काही नाही आहे. पण इथे ज्याची आतमधून खरोखर आग लागली आहे ना, त्यालाच मार्केट येत येते. आणि म्हणून फी हा सुद्धा बॅरियर असू नये म्हणून मी जे नवशिके आहेत, ज्यांना नव्याने आपलं साम्राज्य उभं करायचं आहे, त्यांच्यासाठी मी ती ऑफर ठेवली आहे की तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला सुरुवात करायची असेल तर मला मेसेज करा, मी तुम्हाला अभ्यासक्रम फ्री ऑफ कॉस्ट पाठवेल. सो आज इथेच थांबूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो. आणि हा सेटअप जो मी तुम्हाला आमच्या प्रो ट्रेडरचा दाखवला आहे तो जरा एकदा बॅकटेस्ट करा लाईव्ह मार्केटमध्ये आणि तुमचा अनुभव मला प्रत्यक्ष लिहा. त्याने काय होईल की मला अजून चांगले जे सेटअप आहेत जे आमचे विद्यार्थी स्विंग ट्रेडिंगसाठी, BTSसाठी वापरतात, स्कॅल्पिंगसाठी वापरतात किंवा पोर्टफोलिओ बिल्ड करण्यासाठी वापरतात, तेही मी तुम्हाला हळूहळू देत जाईन. पण अट एकच आहे की हा सेटअप तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये कसा वाटला प्लीज मला कमेंट्समध्ये कळवा. तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू. जय हिंद. थँक्यू.